नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो आहोत मिनी वृंदावन गालतरी या ठिकाणी वाडा तालुक्यामध्ये आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, गालतऱ्यातली तुम्हाला आता गौशाळा दाखवतो. इकडे गाई वगैरे खूप आहेत. हे बघा, ही गौशाळा. कुठे बसून होता ते तिकडे आहे. आता थेट तुम्हाला गालतऱ्यातून इको विलेज मधून या ठिकाणी मेन मंदिर आहे. हे बघा. तर मित्रांनो, हे आहे कॅन्टीन. मिनी वृंदावन मधील सर्वात महत्त्वाचं मंदिराचे अगदी आपण खूप छान असा व्ह्यू दिसतो आणि दोन्ही मंदिराचा व्ह्यू आहे. तर ते तुम्हाला मी इथून दाखवतो. आणि खूप साऱ्या पब्लिक वगैरे आलेले आहे. आणि या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एक फ्री गाईड भेटतो. त्याचा टायमिंग असतो. आता तो एक्झॅक्टली मला टाईम माहीत नाही, पण त्यांना फ्री गाईड असतो. आणि पूर्ण जी भगवान कृष्णाची जी घटना घडलेली आहे ना, त्याचे पूर्ण दर्शन घडवलं जातं. तर तुम्ही पण कधी यायचा प्लॅन झाला तर तुम्ही या. तर मित्रांनो, हे ते सर्वात महत्त्वाचं मंदिर आहे मिनी वृंदावनामधले. तर याला तुम्ही जेवढ्या प्रदक्षिणा घालाल तेवढ्या तुम्ही पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातला असा त्याचा अर्थ होतो. म्हणून जे पण इथे भक्त येतात ते या दर्शन घेतात आणि त्याच्यानंतर पूर्ण जे मंदिर आहे त्याला असा राऊंड गोल असे प्रदक्षिणा घालत असतात. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मंदिर इथं आहे, पण त्याच्यामध्ये प्रवेश सध्या नाही आहे. त्या ठिकाणी आपण जर गेलो तर आपण फोटोशूट वगैरे करू शकतो, परंतु या मंदिरामध्ये आपण फोटोशूट करत नाही. तर आता आपण पूर्ण जो परिसर आहे जवळजवळ 80 ते 100 एकरचा परिसर आहे. परिक्रमा मार्ग. तर मित्रांनो, आपण वृंदावन फॉरेस्ट आहे, तर त्याच्यामध्ये आपण एंट्री केलेली आहे. इथं रावल नावाचे एक दृश्य दाखवलेलं तुम्ही दाखवतो. त्या परिक्रमा मार्ग दाखवला त्या पद्धतीने आपण फॉलो करत जायचं आहे. तर आता आपण आलो आहोत मथुरा या ठिकाणी. हे बघा, भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झालेला आणि जन्मस्थान आहे. तो गाईज, आता आपण यमुना नदीमध्ये जात आहोत. हे परिक्रमा महावन. तर मित्रांनो, आता आपण महावनामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी हे काय गीताशार. नंद भवन. यशोदा भवन, नंद भवन. नामकरण समारोह. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचे नामकरण झालं असेल. हे पटापट ये. पुतना का उद्धार. बघा मित्रांनो, पुतना का उद्धार यहाँ पे हुआ था.
तर बराच मला काय जास्त माहिती नाही. वृत्तावन का उद्धार यहाँ पे. आणि इथं सकटासूर का उद्धार हे बघा. तर खूप टाईम लागतो या ठिकाणी, साधारणतः 1 तास तर कंप्लीट होतो. त्याच्यामुळे आपण जोरात जात आहोत. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि खूप छान प्रत्येक ठिकाणीकडे माती वगैरे टाकलेली, माती नाही सॉरी वाळू माती, ज्याच्यावरून चालण्यासाठी खूप मदत होते. आणि आजूबाजूला एकदम घनदाट जंगल झाडीसारखे आहे. कालिया घाट. सर्वात महत्वाचं म्हणजे गोपिया का वस्त्रहरण. हा बघा खंचोर, यहाँ मक्खन चोर ऊपर एंड इमली ताल. तर मित्रांनो जेव्हा गोवर्धन मध्ये जेव्हा खूप पाऊस पडला आणि गाव वगैरे वाहून जात होता, तेवढ्यात श्रीकृष्णाने एका बोटावरती जेव्हा डोंगर उचलला तर त्याची प्रतिकृती इथे बनवलेली आहे. हे बघा. आणि ज्या ठिकाणी हा डोंगर उचलला त्या ठिकाणचेच दगड आणून 1-2 आणून आणि त्याच्यापासून हा तयार केला. हाच तो डोंगर आहे. तुम्हाला दाखवतो. तुम्हाला हे बघा, मेडिटेशन करतायत. कुठं फिरायचं तेच समजत नाही, कारण की इकडनं तिकडनं रस्ता बनवलेले आहेत. तिकडनं जायचं आहे, पण चप्पल काढायला लागलं तर आपण शूज घातले म्हणून काढता येणार नाही. त्यासाठी ते आपण तिकडनं जात नाही. तर मित्रांनो हा हरिनाम मंडप आहे. आपण आता नंदगावमध्ये जात आहोत. तर मित्रांनो आपण नंदगावमध्ये आलेलो आहेत. परिक्रमा मार्ग हे बघा. ब्राह्मण पत्नी का कृष्ण और बलराम के प्रति स्नेह म्हणजे. तर या पुढं तुम्ही पण कधी म्हणजे तुमचा पण प्लॅन कधी असेल तर तुम्ही येऊ शकता. खूप छान आहे या ठिकाणी. अक्रूर कृष्ण को मथुरा ले जा रहे हैं. कृष्ण को मथुरा ले जा रहे हैं. तर या ठिकाणी खूप सारा छान दाखवलेलं आहे. या ठिकाणी रथ वगैरे दाखवलेले आहे आणि त्याच्यासमोर ज्या गोपिका आहेत आणि त्या गोपिका 2 मध्येच पडलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे का भगवान कृष्णाला त्या गोपिका अडवत असेल का तुम्ही नको जाऊ म्हणून, असा त्याच्यावरून मी अंदाज बांधतो. कारण की तिथे समोर त्याच्या गाडीसमोर आपण म्हणू शकतो किंवा त्याच्या रथासमोर त्या झोपलेल्या आहेत. तर त्या भगवान श्रीकृष्णाला त्या अडवत असेल का तुम्ही जाऊ नका आम्हाला सोडून, असा काहीतरी त्यांचा असेल. तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट्समध्ये सांगू शकता. वापस घूम जाए. तर 5-10 मिनटं बसून आहोत. तसं पहिले तर थकलेलं नाही, पण जरा निवांत खूप छान वातावरण आहे. क्लायमेट वगैरे खूप छान आहे, थंडगार आहे. त्याच्यामुळे थोडं 5-10 मिनटं बसून आहे. तर मित्रांनो आपण आता आलो आहोत नंदग्राममध्ये. तर या इकडे दाखवतो. वृंदाकुंड या ठिकाणी आहे. तर मित्रांनो या ठिकाणी वृंदाकुंड आहे. हे बघा तुम्ही, त्याच्यामध्ये पैसे वगैरे टाकलेले आहेत. तर सर्वांना विनंती करतो, आता पैसे टाकायचे काय ते मला माहीत नाही, पण शक्यतो पैसे वगैरे टाकून नका. त्याच्यामध्ये फुलं पण 2-4 आहेत. पैसे किंवा फुले वगैरे टाकून नका. या ठिकाणी कुंड आहे आणि वृंदा देवी आहे त्या ठिकाणी. तर दर्शन वगैरे घ्या. ये क्या है, इधर तो कुछ लिखा नहीं है. श्री कृष्ण और बलराम जी की जोड़ी, दोनों की जोड़ी. तर मित्रांनो या ठिकाणी यज्ञशाळा आहे. यज्ञशाळा आता काय नेमका प्रकार आहे, याच्यामध्ये यज्ञ करत असतील, दाखवतो आता. तर मित्रांनो आता आपण एक विशेष अशी मूर्ती बघण्यासाठी आलो किंवा भगवान श्रीकृष्णाला दाखवतो. तर त्या ठिकाणी वरती बघा. तर मग असे आपण बघितले
काय ज्या ठिकाणी श्रीकृष्ण गोपी यांचे वस्त्रहरण करतो, तर त्याच पद्धतीने इथं पण आहे. पण इथं काही इन्फॉर्मेशन बोर्ड लावला नाही, त्याच्यामुळे ती एक्झॅक्टली आपण माहिती सांगू शकत नाही. श्रीकृष्ण आणि राधा तर मित्रांनो, खूप फिरून झालेलं आहे. आता आपण एक्झिट करत आहोत, कारण की अजून फिरायला गेलं तर एखाद तास तरी लागेल. तर आता आपण बस केलं. हा बघा संदेश, तर संदेश पण चालून चालून थकलेला आहे. पुढे अजून जवळजवळ खूप फिरायचं होतं, कारण की हा एरिया जवळजवळ 80-100 एकरमध्ये पसरलेला आहे. चारी बाजूनी बांबूची झाडे. श्रीकृष्णाने जो आपले डोंगर उचलला होता, तो तुम्हाला डोंगर एकदा पुन्हा दाखवतो. हा बघा, हा डोंगर आहे आणि या ठिकाणी पुन्हा मूर्ती आहे. पुंछरी का लोठा बाबा. तर हा कोणता बाबा पुंछरी का, फर्स्ट टाइम ऐकलेला आहे. आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कचरा किंवा तो पण पेट्रोलची गाडी किंवा इंधनाची गाडी आपण यूज करू शकत नाही जेव्हा त्यांचा तो पॉईंट आहे त्या ठिकाणी पुढे. तर या ठिकाणी बघा कचऱ्यासाठी असे बांबूपासून बनवलेले केराच्या टोपल्या बनवलेल्या आहेत. केराच्या टोपल्या म्हणजे कचऱ्याच्या टोपल्या. फक्त इथं आता मी जस्ट तुम्हाला सांगितले की इथं आपण इंधनाच्या गाडी यूज करू शकत नाही, पण ट्रॅक्टर येत आहे. कारण की एखादा अवजड वाहन माल न्यायचा असला तर ते तेवढं यूज करू शकतात. पण जास्त करून आपण सायकल वगैरेच पाहू शकतो. हे बघा मागे गेले, आता ट्रॅक्टर येत आहे. पण शक्यतो मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं मंदिर जे आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी बरेचसे भक्त येतात. ते या मंदिराला जेव्हा परिक्रमा करतात तेव्हा एका पृथ्वीला परिक्रमा केली असा ग्रह धरला जातं, म्हणून सर्व जे या ठिकाणी येऊन दर्शन घेतात. आणि या ठिकाणी खूप सारे लाईन वगैरे लागले आहेत, त्याच्यामुळे आपण काय जात नाही. आपल्याला घाई आहे, जरा जायचं आहे बाहेर, त्याच्यामुळं. तर तुम्हाला दाखवतो. तो गाईज सर्व फिरून झालेलं आहे. आता आपण बाहेरचा रस्ता पकडलेला आहे आणि थोड्याच टाईमात आपण हा व्हिडिओ एंड इथंच करणार आहोत. तर जे पण आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, फिरता फिरता 12:30 वाजलेले आहेत आणि 12:30 वाजता जेवण देतात असं मी ऐकलं आहे. तर चला आता जेवणाचा आस्वाद वगैरे घेऊ. तर पूर्ण जेवण चालू झालेलं आहे. आता आपण जेवण करू. संदेश संदेश इकडं बाय. उद्या महाअभिषेक आहे.
लक्ष्मी माता जी. अंबादास, अर्जुन सरनदास, दीपक ज्योति, कला परमार, कार्तिक भाजरा, किरण गोदिया. तर मित्रांनो जेवण वगैरे झालं. तुला कसं वाटलं जेवण? एकदम मस्त. जेवण खूप छान होतं. मी तर डबल जेवण घेतलं. आणि कधी पण आला तर जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो फिरून झालं, जेवण करून झालं. तर मित्रांनो हा बघा संदेश आलेला आहे. आणि तर मित्रांनो चला बाय बाय.